शिवराज भूषण. प्रकरण 1. मी जिजा. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा भाग दुसरा. दरबार महालच्या जवळच शिलेखाना. वेगवेगळी शस्त्र इथे ठेवलेली असायची. धार लावायची जागा तिथंच बाजूला होती. तिथे शिकलगार शस्त्रांना धार लावत बसलेले असायचे. मधून मधून शिलेखान्यात जाऊन घटका दोन घटका शस्त्र न्याहाळत बसायची आबांना आवड होती. सगळी पाती परजलेली आहेत की नाही, मोठी घट्ट आहेत की नाही याची तपासणी चालायची. यावरून मी एकदा त्यांना विचारलं, आबा, इतके शिकलगार रोज काम करत असताना तुम्ही शिलेखान्यात कशाला जाऊन बसता? यावर ते म्हणाले, पोरे, स्वतः बघितल्याशिवाय कसं चालेल? लढाई सुरू झाली की जीवाचा प्रसंग असतो. बाणांचा पिसारा व्यवस्थित हवा, नाही तर बाण हवा तिथं जात नाही. समोरच्याची तलवार तुमच्या ढालीवर आपटत असते. त्याचा सगळा जोर, तलवारीचं वजन तुमच्या ढालीवर तुम्हाला झेलायचं असतं. ढालीची मूठ घट्ट असली तरच हे करता येईल. तीच गत तलवारीची. तिची मूठही अशीच घट्ट हवी. रणांगणात ऐनवेळी दुसरी ढाल, दुसरी तलवार मिळत नसते. भाल्याचा दांडा थोडा लवचिक हवा. बांबू सुकला, जुना झाला की कडक होतो व तो पिचतो. त्यामुळे तो उपयोगी पडत नाही. हे सगळं आधीपासून बघायला लागतं. ज्ञानातून उपसल्यावर तलवार गंजकी आहे, बिनधारेची आहे हे कळून काय उपयोग? मला ती शिलेखान्यात घेऊन गेले. तिथे नाना तऱ्हेची शस्त्र होती. तलवारी, कट्यारींची रत्न जडित म्यानं होती. याला हिरे माणकं कशाला लावलेत? माझा बाळभोत प्रश्न. यावर बाबा हसले. जिओ, अगं, ही हत्यारं हेच आमचे खरे दागिने. शस्त्राशिवायचा मराठा म्हणजे कुंकवाबिना अस्तुरी, तिला शोभा नाही. मग शस्त्रावर रत्न नकोत. तलवारीचं, कट्यारीचं पातं घासून चमकवायचं. धार आहे की नाही हे अंगठा लावून बघायचं. मग त्यावरून अत्तराचा हात फिरवायचा, म्हणजे मग ते गंजत नाही. मग म्यानात ठेवायचं. बोलत बोलत त्यांनी सर्कन एक तलवार उचलली आणि म्यानातून बाहेर काढली. मी बघितलं तर निळसर रंगानं तिचं पोलाद चमकत होतं. मी ती घ्यायला हात पुढे केला, पण आबांनी तलवार माझ्या हातात दिली नाही. नाही पोरे, अजून नाही. आधी दुसरी तलवार देतो ती घे. उद्यापासून दादा बरोबर थोडी तलवार चालवायला शिक. आधी मी तुझी परीक्षा घेईन आणि मगच हिला हात लावायला दे. तलवारीचे भाग किती माहितीयेत? आबांनी विचारलं. हो, पातं आणि मूठ, मी म्हणाले. आबा हसले. नाही पोरे, हे सगळ्यात पुढं आहे ना, हे टोक, याला म्हणायचं अग्र. अग्राच्या मागे मधला भाग तो पिपिला. पिपलाच्या मागे नळ. एकधारी तलवारीला एका बाजूला धार असते, दुसरीकडे पाठ असते. दुधारी तलवार असली तर तिला दोन्हीकडे धार असते आणि पाठ नसते. दुधारी तलवार सरळ पात्याची. एकधारीला थोडा बाक असतो. तलवारीचे वेगवेगळे भाग त्यांनी मला समजावून सांगितले. हे पातं जिथे मुठीला जोडलेलं असतं तो खजाना. तिथं मुठीला आणखी 7-8 वेगवेगळे भाग असतात, पण ते सगळं आत्ता सांगत बसत नाही. इतकं बोलून त्यांनी डाव्या हाताचा अंगठा त्या तलवारीच्या धारेवरून ओढला. रक्ताची रेघ उमटली. मी डोळे विस्फारून पाहत होते. त्या रक्ताचा टिळा तलवारीला लावून मग त्यांनी ती परत म्यानात ठेवली. मला काय बोलायचं सुचतच नव्हतं. तलवार बाहेर काढली की तिला रक्त पाजल्याशिवाय ती म्यान करायची नसते. तलवार म्हणजे काली मातेचा अवतार असतो, तिला रक्त प्यायला लागतं. शत्रूचं रक्त तिला मिळालं नाही तर आपलं रक्त द्यायचं, पण तहानलेलं तिला म्यानात ठेवायचं नसतं. आबा म्हणाले. मी नुसतीच मान हलवली. मग त्यांनी मला कट्यारी दाखवल्या. त्यांना मात्र हात लावू दिला. सर्वसाधारण सर्व कट्यारी, बिछवे, जंबिये हे 3 बोट रुंद आणि वीत दीड लांब असायचे. पाती सरळ किंवा नागमोडी. पण एक कट्यार मात्र त्यांनी आवर्जून मला दाखवली. जेमतेम 1.5 बोट रुंद, 1 वीतच लांब, सरळ पात्याची, पण दोन्ही बाजूला उलटे वळवलेले तीक्ष्ण दात असलेली. तिचं म्यान अगदी साधं, मुठही साधी, अगदी त्वचेच्या रंगाची. ही बघितलीस? कपड्याच्या आत लपवली तर कोणाला सहजासहजी कळतही नाही. समोरच्याला भोसकलं तर बाहेर पडताना सगळं कापत ओरबाडत बाहेर येते. ठेव तुझ्याकडे, विलायती आहे. थोडी आश्चर्यानंच मी ती हातात घेतली, कपाळाला लावली आणि आबांना परत देऊ लागले तर म्हणाले, नाही पोरे, आजपासून ही कट्यार तुझी. कुठेही गेलीस तर हिची सोबत सोडू नकोस. शिलेखान्याच्या पलीकडे शिलेखातदारांना राहायची जागा. कधी बघितलं तर 10-12 शिलेदार तरी तिथे असायचेच.
कोणी भाकरी थापत असायचा, कोणी कपडे वाळवत असायचा, पण तिथे सतत राबता असायचा. थोडी दूर बागा. जवळ गेलं तरी घोड्यांचा उग्र दंप यायचा. थोडी सवय झाली की मग मात्र त्याचं काही वाटत नसे. घोड्यांचा खरारा तोबरा काही ना काही सतत चाललेलं असायचं. घोड्यांची काळजी घेणारे त्यांना शिकवणारे सैस बागेतच एका अंगाला राहायचे. वाड्याच्या पटांगणात दत्ताजी दादा, अचलोजी दादा आणि राघोजी दादा यांना त्यांचे उस्ताद शस्त्र शिकवायचे. घोडेस्वारी शिकवायला सैस असत. तलवारी, भाले, दांडपट्टा, पेशकश, बिचवा, कट्यार कितीतरी शस्त्रांचा सराव चालायचा. अवजड विटा दत्ताजी दादा चांगला चालवायचा, पण इतरांना तो पेलत नसे. घोड्यावरची चाल मात्र बघून घ्यावी तर अचलोजी दादाची. त्याला हवा तसा तो घोडा फिरवायचा. त्याचे चंदर आणि हऱ्या हे दोन्ही घोडे जणू त्याचं सगळं समजायचे. विशेषतः हऱ्याबाबत तर विचारूच नका. अचलोजी दादा दिसला नाही तर हऱ्या तोबरा खायचा नाही. जागच्या जागी पाय नाचवत राहायचा. इकडे तिकडे बघत दादाला शोधायचा. सकाळ सकाळ उठल्याबरोबर दादा आधी बागेत जाऊन हऱ्याला थोपटायचा. मग हऱ्याचा जीव शांत व्हायचा. वेगात धावत येऊन अडथळ्यावरून अलगद उशी घेणं, हवा तेथा तेव्हा अचानक घोडा थांबवणं, जागच्या जागी नाचवणं, सगळे प्रकार दादा इतके छान करायचा की खुद्द सई सुद्धा फिका पडायचा. राघोजी आणि तलवारबाजी. राघोजी दादाची तलवार प्रसिद्ध होती. दोन हातात दोन तलवारी घेऊन फिरवायला लागला की अंगाभोवती नुसता गोल दिसायचा. कोणालाही त्याच्या जवळ घुसायची संधीच मिळायची नाही. बागेच्या पलीकडे पीलखाना. 10-12 हत्ती एका वेळी ठाण बंद करता येतील इतका मोठा. बाजूलाच हत्तींना डुंबायला टाकत, पण सिंदखेडमध्ये उन्हाळा जीव घेणा. हत्तींना ते ऊन सहन व्हायचं नाही. त्यामुळे जरी जागा मोठी असली तरी तसे हत्ती फार नसायचे. पण पीलखान्याचा पसारा मोठा होता. आबांचा एक गोपाळ म्हणून हत्ती होता. आबांचा आवडता. त्यालाही आबांचं खूप प्रेम होतं. गुंडाप्पा म्हणून त्याचा दक्षिणी माहूत होता. एरवी गोपाळ गुंडाप्पाकडून आंघोळ घालून घ्यायचा. मोठाले रोटले खायचा. पण आबा दिसले की सरळ गुंडाप्पाला सोंडेनं बाजूला ढकलून द्यायचा आणि आबा असतील तिथे जायची त्याला घाई व्हायची. मग त्याला भरवण्यापासून अंघोळ घालण्यापर्यंत सगळे लाड आबांनी पुरवायचे. एरवी आबांच्या आंघोळीला पाणी काढून द्यायला गडी असत. आबांची आंघोळ हा एक स्वतंत्र विषय होता. नाणी घरात आबा आंघोळीला जात नसत. वाड्यात एक मोठी विहीर होती. आंघोळीची विहीर हेच तिचं नाव. तिचं पाणी फक्त आंघोळीसाठी वापरलं जाईल. बारमाही भरपूर पाणी असायचं. तिथून घागरीनी पाणी काढून पाणके नाणी घरातले हौद भरून ठेवत. पण आबांची आंघोळ मात्र या विहिरीच्या बाजूला उघड्यावर चालायची. तिथे एका सपाट दगडावर आबा उघडे बसत. कमरेला फक्त एक आखूड पंचा असायचा. दोघे गडी विहिरीतून घागरी मागून घागरी उपसून आबांच्या डोक्यावर होती. मग त्यांच्यापैकी एखादा आबांची पाठ चोळून दे, मग पुन्हा पाण्याच्या घागरी. बराच वेळ हा सोहळा चाले. पण गमतीची गोष्ट म्हणजे गोपाळची आंघोळ असली की हे सगळं आबा स्वतः करीत. तो आडवा पडायचा. मग आबा त्याची पाठ घासत. पाणी उपसायला जरी गडी असले तरी शेवटच्या 2 घागरी आबा स्वतः उपशीत. आबांनी उपसलेल्या घागरी अंगावर पडल्या तरी गोपाळ लगेच उठायचा नाही. सोंडेनं तो आबांचा पाय पकडायचा. त्यांनी दूर गेलेलं त्याला नको असायचं. आपल्या बरोबर पाण्यात खेळत आबांनी थांबावं ही त्याची अपेक्षा असायची. आबांची एक दुसरी गंमत होती. शेवटी शिपाई गडी. भाषा तशी राकटच. पण दुसऱ्या कोणी कोणाला अपशब्द वापरलेला त्यांना खपत नसे. सरळ त्याचा मुस्कट तरी फोडीत, नाहीतर रागाच्या भरात त्याच्या 72 पिढ्यांचा उद्धार करीत. मग ज्यानं एक शिवी दिली त्याला आपण किती देतोय ह्याचं भान त्यांना राहत नसे. अगदी अस्सल वराडी थाटात त्याचं सर्व खानदान काढित. पण त्यांच्या समोर उलट बोलायची कोणाची छाती नव्हती. आई म्हाळसाबाई सुगरण. कुठलाही पदार्थ तिचा हात लागताच चवदार होईल. आता एवढी लखुजी राजांची राणी काय स्वतः रोजचं जेवण बनवणार की काय? पण मधून मधून मुदबाकात जाऊन स्वतः काहीतरी बनवल्याशिवाय तिला पण चैन पडत नसे. मला म्हणायची, जीव, अगं काही गोष्टी स्वतःच करायला हव्या. दुसऱ्यांकडून करून घेऊन नाही चालत. आपला सराव राहायला हवा. स्वतः केल्याशिवाय सराव पण राहत नाही आणि त्यात जीव पण येत नाही ग. तिच्या हातच्या पुरणपोळ्या तर पाहून घ्याव्या. कुठंही कड नाही आणि मऊ सूत तर अशी की कापसाची बनवली की काय असं वाटावं. होळीच्या दिवशी तर घरात अक्षरशः हारेच्या हारे भरून पुरणपोळ्या बनायच्या. एक एक गडी 25-30 पोळ्या सहज चेपायचा. वर साजूक तुपाची धार.
रात्री होळीला नैवेद्य दाखवला की सगळे त्या पोळ्यांवर तुटून पडायचे. कोणतीही गोष्ट करताना तिचा एक कटाक्ष असे, आणखी काही चांगलं करायला वावच नसायचा. करील ते अचूक, त्यात सुधारणा अशक्य. मलाही अशी सवय लागावी हे ती पाहिजे. कधी ती कोणावर रागावली नाही की तिचा आवाज चढलेला कधी ऐकलं नाही. याच्या उलट आबा अगदी तापट. पण आम्हा सर्व भावंडांना एक गोष्ट बरोबर माहित होती, ते म्हणजे आबा रागावले की कुठे जायचं ते. आईच्या दालनात त्यांचा आवाज कधी वाढत नसे. अचलोजी तर नेहमी खोड्या काढायचा आणि आबा रागावले आणि ते मारणार की काय अशी ती भीती त्याला वाटायला लागली की आईकडे जायचा. त्यांचा राग शांत होईपर्यंत तिथेच लपायचा. कोणाची चूक गोड शब्दात त्याला पटवून देऊन त्याला तिथे फक्त शब्दांचा मार मिळायचा. पण तो सुद्धा इतक्या गोडीनं की त्याला स्वतःला सुद्धा ते वाईट वाटू नये. एकंदरीत तुम्हाला गोष्ट आवडते असं दिसतंय. अशाच गोष्टी सांगत राहीन. पण मग माझ्यासाठी एक करा ना. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा. मलाही कळेल तुम्हाला अजून गोष्ट हवी म्हणून. पुढची गोष्ट पुढच्या भागात.